हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आजची अर्ली मॉर्निंग तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे ब्लॉग. तर ज्या दिवशी नळ येतो मॉर्निंगला एकदम 4ला कधी 5ला तर खूप जास्त धावपळ होते, कारण त्या दिवशी दोघांचे टिफिनसुद्धा तयार करायचे असतात मॉर्निंगमध्ये. आणि 7ला नळसुद्धा जाते आणि 7लाच बस येते दोघांची पण. तर 7 वाजेपर्यंत पूर्ण पाणी वगैरे भरून आणि हे करून, कारण दुसऱ्या दिवशी मग नळ येत नाही. तर एक दिवस नळ येतो, तर कसं डेलीच येतो. डेली म्हणजे एक दिवस आड जो असतो, डेली म्हणता येणार नाही, पण त्याला आम्ही डेलीच म्हणतो, कारण एक दिवस गेला की एक दिवस नळ येतोच. तर एक दिवस तर कसाही ॲडजस्ट होतो. तर आता करून घेते ॲडजस्ट. आणि तिकडे पाईप टाकलेला आहे. इथे हे बाहेरची कोटी मी तुम्हाला नेहमी दाखवत असते. एक्स्ट्रा याच्यामधलं पाणी कसं झालं हे वापरायला भरून ठेवत असते मी इथे समोर. तर आत्ता बरंच झालेलं आहे आणि आता भांडी करून घेत आहे. ही भांडी रात्री लेट जेवण केले, नाहीतर बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की रात्रीला घासून ठेवत असते. तर एक्स्ट्रा आणि मुलांचंसुद्धा काही वेगळं खायचं नाही झालं तर रात्रीला काहीसुद्धा 10-11चे दरम्यान बनवलेलं राहतं, मग ते सुद्धा तसेच ठेवून दिलेले होते भांडे. वेळाने काही झालं असलं तर तसेच ठेवते. तर आता एक भांडं राहिलं होतं, नवरोबांनी आणून दिलं. कढई राहिली होती गॅसच्या ओट्यावर, तर मागितली त्यांना. तर आता पटापट घासून घेतली मी भांडी, कारण मग इथली भांडी जर घासून घेतली तर इथून येणं जाणं करावं लागतं. तर मी सिंकमध्ये भांडी नाही घासत, इकडे लावून ठेवली होती भांडी. इथेच बसून मी आरामात भांडी करत असते, कारण वाताचं उमळलं होतं, त्याच्यामुळं उभं राहून खूप जास्त त्रास होतो. तर मी सिंकमध्ये घासतच नाही, इकडेच घासते बसून. तर पटापट घेत आहे, म्हणजे इथून येणं जाणं करायला मोकळी जागा होते. आणि मला मग परत पाणीसुद्धा भरायचं आहे प्यायचं, आणि मशीनमध्ये सुद्धा पाणी लावायचं आहे प्यायचं.
आता पटापट सगळं जे भरायचं होतं प्यायचं ते घासून घेतलेलं आहे मी. आणि एक्स्ट्रा ऑलरेडी आधीच भरूनसुद्धा ठेवलेलं आहे, कारण इतकुशा पाण्यानं नाही होत. तर आधीच 2-3 हंडे भरून ठेवलेले आहे. तर आता हे भरत आहे मी, जे एकदम म्हणजे जवळचे जे वापरते, असं तांदूळ धुवायला काही धुवायचं वगैरे असलं ते, आणि प्यायला मटक्यातलं. तर फ्रीजमधलं पाणी हे दोघं तिघं पितात. मी एकटी तर बिलकुल पीत नाही. मला 12ही महिने मटक्यातलं पाणी प्यायला खूप जास्त आवडते, तर मी मटक्यातलंच पीत असते. तर आता मटकंसुद्धा छान घासून घेत आहे, धुवून घेत आहे. आणि दोघं बापलिकांचं तिकडे चालू होतं, असा ब्रश कर, तसा ब्रश कर, दात व्यवस्थित घास, हे सगळं रोज त्याला सांगत असतात ते. तर त्याचंसुद्धा तिकडेच चालू आहे सगळं त्याचं वॉशरूममध्ये. तर सगळं पाईप घेऊन करायची कोशिश करतात मुलं. तर मी त्याच्याकडनं पाईप घेतला आणि त्यांना म्हटलं की मला बाहेर बकेट, त्या बकेटचं हे तुटलेलं आहे आणि आता पाईप लावायला बाहेर वेळ नाही, म्हणून मी त्यांना बाहेर बकेट नेऊन मागितली. म्हणजे मग आता मी पाणी टाकायला जाईल हे पाणी झाल्यावर. तर आता बकेट नेऊन देतील मला तिथे. आणि परत टिफिनसुद्धा बनवायचे आहेत, बॉटला भरायच्या आहेत. तर नेमकं नळसुद्धा त्याच टायमाला जातो आणि बस येते, म्हणून रेडीसुद्धा मुलांना टिफिन वगैरे करून त्याच टायमाला ठेवावं लागतं. तर विचार करा या 1-1.5 तासात किती जास्त धावपळ होत असेल मॉर्निंगमध्ये. तर हे सगळं पटापट मला एकटीला आवरायचं असतं आणि सगळ्यांनाच आवरायचं असतं, मला असं काही नाही. फक्त इतकं आहे की काही मुलांची मदत राहते. मी मॉर्निंगमध्ये मुलांची म्हणजे गडबड राहते, वॉशरूमला जा, इथे जा, तिथे जा, आंघोळ करा. तर मी त्यांना काही काम सांगत नाही एकही, तर मी स्वतःच सगळे करते. तर प्यायचं पाणी झालेलं आहे आता. तर आता इथे पाणी होतं सगळं. जेव्हाही पाणी भरायचं असतं, हे सगळं करायचं असतं किचनमध्ये. इथे सगळं काही आहे या साईडला, म्हणून मग पाणी होतं इथे. तर पुसून घेतलं. आता मशीनमध्ये पाईप टाकून दिलेला आहे मी, आणि कपडे तर आधीच मशीनमध्ये होतेच. तर आता पाणी मशीनमध्ये चांगलं हे झालं की म्हणजे कपड्यांपर्यंत आलं की काढून घेईल. तर आता आहे माझी वेळ टिफिन करायची. तर या टायमात तर कसंच होत नाही. इथे बरं कधी पाणी पडेल तर हे करेल, आणि तुम्हाला माहिती आहे शूट करायला मला कुणीही म्हणजे करत नाही. तर चला मग आजसाठी इतकंच. आजचा मॉर्निंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे ब्लॉगची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर व्हिडिओला लाईक करून द्या मग बघतच आहात तर. आणि इन्स्टा आय डी अकाउंटकडे ते नाही सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतच असते. तर चला मग आजसाठी इतकंच, कारण आता खूप जास्त धावपळ आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या करेन तुमच्यासोबत आणखी असंच नवीन ब्लॉग शेअर. तर चला बाय.